नमस्कार. रीतसर परवानगी काढलेली आहे आम्ही, कारण का लॉकडाऊन आहे, ह्याची जाणीव आहे, जबाबदारी आहे. मी आणि बाबा थोडा वेळ एक चेंज म्हणून ड्राईव्हला आलोय मुंबईमध्ये. केवढी बदलली ना मुंबई, आपण आलो होतो तेव्हापासून आणि आत्ताची मुंबई. आपण 71 मध्ये आलो ना मुंबईला राहायला. 71 साली ना. म्हणजे मी आणि आई 71 मध्ये ऑफिशियली आलो. म्हणजे काँग्रेसचे युवक प्रेसिडेंट म्हणून, सेक्रेटरी म्हणून. हा हा खेड गल्ली नावाची गल्ली होती. खेड गल्ली दादरला. तिथे सगळे टेक्सटाईलचे कामगार. हा पुणे जिल्ह्याचे जास्त हा ते राहायचे. हा आता त्याचं नाव काकासाहेब गाडगी असं आहे. हा आणि तिथं काँग्रेसचे शेतकरी टिळक भवन. ओ, टिळक भवनच्या गल्लीला म्हणतात हे. तिथे टिळक भवनातून आम्ही राहायचो. टिळक भवनच्या आत राहायला जागा होती. बिल्डिंग होती हा हा आम्ही सगळे राहिलो. मी टिळक भवनात 5 वर्ष राहिले. 5 वर्ष टिळक भवन मध्ये राहिला तुम्ही. मी हा काँग्रेसचे सगळे यायचे. म्हणजे तेव्हाचं कल्चरच वेगळं होतं ना. चालू होतं सगळं. हा साधं होतं. करेक्ट. मग कार्यकर्ते येऊन टिळक भवनला राहून काम. मुक्कामाला राहायचे. हा भेटायला यायचे. हा असं सगळं बदललंय. हा पण त्या काळाची मुंबई आजची मुंबई याच्यात फरक आहे. हम्म. त्यावेळेला मुंबई आणि विशेषतः तो भाग जो आहे हा तो कष्ट करायचा सामान्य लोकांचा. कुठला तो लालबाग आणि परळ आणि तो सगळा भाग. तिथं कोकणातले होते, घाटावरचे होते. हा कोकणी लोक पण होते तेव्हा खूप. ते कोकणी होते. हा मोठ्या संख्येने. हा आणि अतिशय वेगवेगळे कौटुंबिक समारंभाला एकत्र येणं हा 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 वगैरे. आणि असे जे जुने सण आहेत, हा म्हणजे आता कोकणाचे सण त्या ठिकाणी बघायला मिळायचे. हा कोकणाचा उत्सव बघायला मिळायचा. म्हणजे कोकणातले सगळे सण साजरे करायचे. हा तसंच असल्या भागात म्हणजे पुणे वगैरे हा त्याला घाटावरचे लोक असायचे. घाटावरचे लोक. हा आपण सगळे घाटी. हा घाटावरचे लोक असं म्हणायचे आपल्याला. हा असल्याकडचे कार्यक्रम इकडे असायचे. हा आणि कोणाच्या घरी कोणी गावाकडनं आला कार्यकर्ता पाहुणा हा की भागातले लोक सगळे जाऊन त्याला चांगल्यापैकी जेवण देणार. हा म्हणजे तो व्हिजिटिंग करायला आला मुंबईला म्हणून. हा आणि त्याला सिनेमा दाखवणार. अच्छा सिनेमा. लोक खुश व्हायचे. आणि गावाकडे जाऊन सांगायचे हा काय माझी बरदास्त ठेवली. हा मला सिनेमा दाखवला, चांगलं जेवण दिलं. कुठे सिनेमा म्हणजे प्लाझा. त्या भागातील हा पण म्हणजे ते लोक अतिशय खुश होऊन जायचे गावाकडे. प्रेमाने. आणि गावाकडे जाऊन सांगायचे हम्म की आपले लोक कसे चांगले एकमेकांच्याकडे वागतात. हम्म ती वेगळी मुंबई होती. आताची मुंबई कल्चर गेलं. आणि मुख्य म्हणजे हम्म. तिथला तर सामान्य मराठी माणूस गेला. हो मराठी आता माणूस. सगळ्याच्या मल्टी स्टोरी बिल्डिंग आल्या सगळ्या. हम्म बिल्डिंगचं सगळं हम्म. समाजकारण बदललंय. बदललंय खरंय. हा ना छान. खूप मुंबई बदलली. हा माझ्या म्हणजे माझ्या लहानपणाची किंवा आम्ही शाळेला जायचो बसनी आणि त्याने खूप बदल आला. खरंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.